चरण कुमार नव्हते कोणत्या आलं तरी शेतकऱ्याला सांगायला आता तू ते मला टाइम वेगळा मिळतो ना मग मी नव्हते ते वाचायचे कोण उपोषण हे बसले का हो सगळेच आहे गावकरी चांगलं केलं ना काय नाही भाऊ, मी म्हणलं काय पाणी संदर्भात ना दाबा पाणी उपसा चालू झालं पाणी हे गरजेचं आहे ना पुढं काय राहील आपल्याला आज तुम्ही उपोषणाला बसला होता, काय मागणी होती तुमची आणि प्रशासकीय अधिकारी आले होते, त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला काय आश्वासन दिलं? मी या अगोदर कन्नड येथे पाटबंधारे विभाग शाखा अभियंता श्री शिशिर गांजाळे साहेब यांना निवेदन दिलं जे अवैध मोटारी चालू आहे आणि तुम्ही ज्या पंपांना परवानगी दिली ते पंप अगोदर बंद करण्यात यावे. भटाणा मध्यम प्रकल्पात जेमतेम 15 ते 20% पाणी साठा शिल्लक आहे. त्यात अधिकचा गाव झाल्यामुळे तो पाणी उथळ आहे ते लवकर आटून जातं उन्हाळ्यामध्ये. मी शूर ग्रामपंचायत तर्फे आणि गावकऱ्यांतर्फे एकच मागणी केली होती का 4 महिने जे अति कठीण जाणार आहे पुढे उन्हाळ्याचे जो पाणी साठा शिल्लक आहे तो पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावा अशी मुख्य मागणी होती. त्यांनी काही विशेष लक्ष दिलं नाही. त्यामुळे मला नाईलाजाने ते SDM ऑफिस समोर उपोषणाला बसावं लागलं. आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत श्री गांजाळे साहेब व तो जीवन मेवाल कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? प्रशासकीय अधिकाऱ्यांनी असं आश्वासन दिलं, त्यांनी आम्हाला तालुका दंडाधिकारी तहसीलदार साहेब यांनीही पत्र दिलं का आम्ही महावितरण कार्यालय वैजापूर ग्रामीणचे जे शाखा अभियंता आहेत त्यांना आदेशित केलंय त्यांनी का जे अवैध मोटारी चालू आहे विद्युत पंप तिथला वीज पुरवठा खंडित करण्यात येईल आणि त्या मोटारी जप्त करण्यात येईल. आणि SDM साहेबांचे नायब तहसीलदार साहेब आलते महाजन साहेब त्यांनीही जे पाटबंधारे विभागाचे मुख्य शाखा अभियंता आहे त्यांनाही कळवलेलं आहे का लवकरात लवकर त्या मोटारी जप्त करण्यात आहे.